विविध दत्तक्षेत्र. आज मी तुम्हाला कर्नाटक प्रांतातल्या विजापूर येथे असलेल्या श्री दत्तात्रेयांच्या एका पुरातन मंदिराबद्दल सांगणार आहे. विजापूर हे हैदराबाद शहरापासून 384 किलोमीटर पश्चिमेस स्थित आहे. हे मंदिर तेथील नृसिंह मंदिर परिसरातच वसलेले आहे. तर श्रोतेहो, तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की हे मंदिर चक्क श्री दत्तात्रेयांच्या एका मुस्लिम भक्ताने स्थापन केले आहे. या भक्ताचे नाव होते इब्राहिम अली. इब्राहिम अली हा विजापूरचा बादशहा होता. हा विजापूरचा बादशहा पूर्वजन्मी एक परीट म्हणजेच धोबी होता. आता याची काय कथा आहे ते आपण बघू. श्री दत्तगुरूंचा पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ हा आहे. तर श्रीपाद श्री वल्लभांच्या या अवतार काळात हा धोबी त्यांचा भक्त होता. श्रीपाद श्री वल्लभांची सेवा हा धोबी करत असे. एक दिवस या धोब्याच्या मनात विचार आला की आपण राजा म्हणून जन्माला यायला हवे होते, कारण जगात सर्वात सुखी राजाच असतो. त्याच्या या मनातल्या विचारांनी त्याला घेरले होते. श्रीपाद श्री वल्लभांनी अंतर्ज्ञानाने त्याचे हे विचार जाणले. त्यांनी धोब्याला तुझ्या मनात काय चालले आहे हे विचारले. धोब्याने त्याची इच्छा सांगितली. महाराज हसले, म्हणाले, ठीक आहे की, त्यात काय एवढे, पण तुला या जन्मी राजा व्हायला आवडेल का पुढच्या जन्मी? धोबी म्हणाला, पुढच्या जन्मी, कारण मी आता वृद्ध झालो आहे. वृद्ध राजा राज्य कसे सांभाळणार? तेव्हा श्रीपाद श्री वल्लभांनी त्याला पुढील जन्मात राजा होशील असा आशीर्वाद दिला. तेव्हा धोब्याने आणखीन एक वचन महाराजांकडे मागितले. धोबी म्हणाला, महाराज, पुढील जन्मातही तुमची माझी भेट होईल असे वचन मला द्या. श्रीपादांनी त्यालाही होकार दिला. ते त्याला म्हणाले, पुढील जन्मी मी नृसिंह सरस्वती हा अवतार धारण करणार आहे. त्यावेळी तुझी आणि माझी भेट होईल. तर श्रोते हो, तोच हा मुस्लिम भक्त म्हणजेच पूर्वजन्मीचा धोबी. आणि श्री स्वामी नृसिंह सरस्वती हा दत्तात्रेयांचा दुसरा अवतार होय. ही धोब्याची कथा गुरुचरित्रातील 9व्या आणि 49व्या अध्यायात आली आहे. ज्या लोकांनी गुरुचरित्र वाचले ऐकले असेल त्यांना ही कथा माहितीच असेल. इथे मला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटत आहे की गुरुचरित्रात पुनर्जन्माचे असे विविध दाखले आहेत. तसेच बाकीच्याही बऱ्याच ग्रंथातून आपल्याला पुनर्जन्माचे विविध दाखले दिसून येतात. तर आता या राजाने हे मंदिर कसे बांधले याची काय कथा आहे ते बघूयात. एक दिवस या राजाची व नृसिंह सरस्वती स्वामी म्हणजेच दत्तात्रेयांची गाणगापुरात गाठ पडली. तेव्हा स्वामी नृसिंह सरस्वतींनी, काय रे, मला ओळखलेस का असे म्हणत राजाला पूर्वजन्मीची आठवण करून दिली. पूर्वजन्मीचे स्मरण झाल्यावर राजाला खूप रडू आले. त्यांनी स्वामीच्या पायावर लोळण घेतली. राजाच्या पायाला खूप मोठी जखम झाली होती. ती महाराजांनी केवळ दृष्टी मात्रे बरी केली. नंतर हा राजा स्वामींचा अनन्य भक्त झाला. आपल्या दर्शनाचा लाभ निरंतर घडावा अशी त्याने स्वामी चरणी मनोमन प्रार्थना केली. राजाने स्वामींना विजापुरास आणून सिंहासनावर बसवून त्यांची पूजा केली. बघा, दत्त महाराजांनी ही देखील त्याची इच्छा पूर्ण केली. म्हणूनच महाराजांना कृपाळू भक्तवत्सल असे म्हणतात. नृसिंह सरस्वती दत्त महाराजांनी त्याला विजापुराच्या भोवती असलेल्या खंदकाच्या मध्यभागी पश्चिमेस जो पिंपळाचा वृक्ष आहे तिथे किल्ल्यात तुला माझ्या पादुका मिळतील, त्यावर मंदिर बांधून माझी सेवा कर असे सांगितले. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे बादशहास त्या पिंपळ वृक्षाखाली पादुका सापडल्या. त्यावर त्या बादशहाने हे मंदिर बांधले.
व श्रींची शेवटपर्यंत सेवा केली. पुढे त्या पिंपळ वृक्षाला आत घेऊनच नृसिंहाचे देवालय बांधण्यात आले आणि मंदिरात दत्तमूर्ती बसवण्यात आली. या नृसिंहाच्या मंदिरात अश्वत्थ वृक्षावर एक ब्रह्मराक्षस राहत असे. या ब्रह्मराक्षसाला एका 12 वर्षांच्या स्वामी गुरुनाथांनी वठणीवर आणले होते. ज्या फांदीवर हा ब्रह्मराक्षस बसत असे त्या फांदीचा खांब करून देवळात उभा करण्यात आला. तो खांब त्या मठात आजही तसाच आहे. देवालयाला लागूनच पाण्याचा मोठा खंदक आहे. या खंदकाला देवळाच्या अंगाने एक घाटही बांधण्यात आला आहे. नृसिंहवाडी व गाणगापूर यांच्या खालोखाल या स्थानाचेही दत्त संप्रदायात महत्त्व आहे. हे पण एक जागृत स्थान असल्याने भूतबाधा झालेले लोक येथे सेवेस येतात. येथे सेवा केल्याने अनेकांना दृष्टांतही होतात. या मंदिरात दत्त जयंती व गणेश चतुर्थी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. या मंदिराची माहिती असलेले पुरातन शिलालेख विजापूरच्या पूर्व आणि उत्तर दरवाजाजवळ बसवलेले दिसतात. तर श्रोते हो, तुम्ही अशा विविध दत्तक्षेत्रांना नक्की भेट देत राहा. श्री दत्तात्रेयांची कृपा तुम्हा सर्वांना लाभो. श्री गुरुदेव दत्त.